मदत व्यक्त सर्वात प्रथम आरोग्य भारती संस्था यांची आभारी आहे की मला हा मोठा सन्मान या महिला दिनाच्या निमित्ताने आणि सगळ्यात पहिला जो सुरुवात केलेली यावर्षी तुम्ही द्यायला, तर ह्या वर्षीचा पुरस्कार आम्हा तिघींना मिळतोय. हा मोठा बहुमान मी माझा समजते. आरोग्य भारतीचं काम संघाच्या मुशीतूनच ही आरोग्य भारती संस्था आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे काम चालू आहे. पेपरमधूनही वाचतो आम्ही. देशपांडे सरांशी बोलताना बऱ्याच कामांची व्याप्ती आणि हे कळत गेलं. दांडेकर सरांचंही काम त्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि ह्या सगळ्या आरोग्य भारतीच्या संस्थेनी हा सन्मान माझा केलेला आहे. त्यामुळे नक्कीच मला खूप हे आपल्या सगळ्यांच्या ऋणात मी राहू इच्छिते. आई वडिलांनी लहानपणापासून घडवलं आणि डॉक्टर करताना त्यांनी एक संदेश किंवा एक दृष्टी दिली होती की फक्त व्यवसाय म्हणून या गोष्टीकडे न बघता एक सेवा किंवा रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा एक आमच्या घरातला पेशंट म्हणणार नाही मी, एक घरातली व्यक्ती असेल, माझी एक लहान बहीण असेल, या पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि त्या पद्धतीनं त्यांना उपचार करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या हॉस्पिटलमधलं वातावरणही तशाच पद्धतीनं ठेवण्याचा प्रयत्न करतो की एक हॉस्पिटल न राहता एक घरातलं वातावरण त्यांना मिळावं या पद्धतीनं त्यांना वातावरण देण्याचा प्रयत्न नेहमीच आमचा राहतो. लग्न झाल्यानंतर डॉक्टर सुनील यांची तेवढीच भक्कम साथ लाभली आणि माझा व्यवसाय हा कधी पण कॉल येणार आणि शक्यतो रात्री अपरात्रीच कॉल येणार आणि पळायचं अशा पद्धतीचं असल्यामुळं नेहमीच त्यांची अगदी मुलं लहान असल्यापासून ते डॉक्टर सुनील यांची साथ लाभली. माझ्या सासूबाई मला नेहमी सांगायच्या की तू पहिलं बाहेरचं बघ, तुझ्या हॉस्पिटलचं पहिलं बघ, मी घरात आहे. तसं यांची खंबीर साथ असल्यामुळं मी हे सगळं करू शकले. माझी दोन्ही मुलं ही लहानपणापासूनच मी म्हणेन की हुशार होती, त्यामुळे मला फार काही करावं लागलं नाही. त्यांचं ती शिकत गेली. आम्ही घरात वातावरण नेहमीच अभ्यासाचं ठेवलं, पण त्यांचं ती छान शिकत गेली, घडत गेली. आणि मुलगा माझा मोठा आता IIT मद्रास इथं एमटेक करतोय. तो कॉलकॉम या कंपनीमध्ये जॉब करतोय आणि मुलगी 11वी मध्ये आहे आता. त्याचे दोघांचंही करिअर हे अकॅडमिक दृष्ट्या चांगलं घडत गेलं आणि त्यामुळं कसं झालं की मला बाहेरही पाय जास्त ठेवला तरी सुद्धा घरात मला कुणीच अशी अडखाटी केली नाही की बाबा सारखीच कशी तू बाहेर आहे किंवा असं काहीही नाही. आमच्या हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे तोही अतिशय म्हणजे मी जसं सांगेन किंवा ज्या पद्धतीनं त्यांना गाईडलाईन्स देईल त्या पद्धतीनं ते अतिशय प्रामाणिकपणे हा आमचा हॉस्पिटलचा स्टाफ किंवा माझ्या घरातली मदतनीस तुम्ही आता बघताय की कुठेही मला त्यामुळं असं काही वाटत नाही. आणि हा सगळा हा माझा जो आताचा पुरस्कार आहे ते आता या सगळ्यांचा आहे आणि अर्थातच माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे येणारे रुग्ण आहेत त्या सगळ्यांचा हा पुरस्कार आहे. आताच यांनी सांगितलं त्याप्रमाणे किशोरवयीन मुलींसाठी काम करायला मला नेहमीच आवडतं आणि अगदी आम्ही शिकत असताना DGO करत असताना आमच्या टीचर्सनी मला घेतलं होतं आणि आम्ही कराडमध्ये सगळ्या शाळांमधून या विषयांवर व्याख्यानमाला दिली होती आणि कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही ही व्याख्यानमाला दिली होती. म्हणजे तेव्हापासून ते जे सुरू झालेलं आहे ते अजूनही म्हणजे कालच आम्ही वेटरनरी कॉलेजला गेलो होतो आणि त्यांनी मला विषय दिला होता की मेन्स्ट्रुएशन आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. म्हणजे मला प्रश्न पडला होता की 5वी 6वीच्या मुलींना आपण हे सांगतो, आता ह्या वेटरनरी कॉलेजच्या त्या 4th इयर आणि 1st इयरच्या मुलींना मी काय सांगू, सगळं तर त्यांना माहिती असेल किंवा काय. पण तिथं गेल्यावर लक्षात आलं की अनेक त्यांचे प्रश्न होते आणि अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत की ज्या कॉलेजमध्ये शिकतात. त्यामुळं ही खरंच खूप मोठी गरज आहे आणि खूप काम ह्याच्यामध्ये करावं लागणार आहे. मुलं आणि मुली दोघांवरही हे काम केलं कारण हे उद्याचे भाविक नागरिक आहेत आणि ते एक संस्कारक्षम पिढी आपण घडवू शकतो यांच्यावर काम केलं तर नक्कीच माझ्याकडून जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे. आणि मी सुद्धा समितीचे वर्ग केलेले आहेत त्यामुळे मला ह्या वातावरणाची म्हणजे मी वाईला लहान असताना 7वीत असताना मी वाईला आले होते. पाचगणीलाही समितीचा मी वर्ग केलेला आहे. त्यामुळं आता थोडंसं ह्या व्यवसायाच्या ह्याच्यामुळे कधी कधी नाही जमत, पण तुम्हाला जी मदत लागेल ती मी माझ्याकडनं करायला तयार आहे. धन्यवाद.